हरे कृष्ण. गीतेच्या या प्रवासामध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. अध्याय 8वा, अक्षर ब्रह्मयोग. श्लोक पहिला. अर्जुन उवाच किं तद ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम अधिभूतं च किं प्रोक्त मधिदैवं किमुच्यते. अर्जुन भगवान श्रीकृष्णांना विचारतो की ब्रह्म म्हणजे काय आणि अध्यात्म म्हणजे काय हे मला समजावून सांगा. तसेच कर्म म्हणजे काय, अधिभूत आणि अधिदैव यांचा खरा अर्थ काय हे मला जाणून घ्यायचे आहे. अधियज्ञः कथं को अत्र देहे अस्मिन् मधुसूदन प्रयाण काले च कथं नेयोऽसि नियतात्मभिः. हे मधुसूदना, या शरीरात अधियज्ञ कोण आहे आणि तो कसा आहे हे मला सांगा. आणि मृत्यूच्या वेळी स्थिर मनाचे लोक तुम्हाला कसे ओळखू शकतात हेही स्पष्ट करा. श्री भगवान उवाच अक्षरं ब्रह्म परमं स्वभाव अध्यात्ममुच्यते भूतभावोद्भवकारो विसर्गः कर्म सन्नितः. भगवान म्हणतात की नाश न होणारे परमतत्व म्हणजे ब्रह्म होय. स्वभावाला अध्यात्म म्हणतात आणि सृष्टी निर्माण करणारी क्रिया म्हणजे कर्म होय. अधिभूतं क्षरो भावः पुरुष शाधिदैवतम् अधियज्ञो अहमेवात्र देहे देहभृतांवर. नाश पावणारी सृष्टी म्हणजे अधिभूत आहे आणि पुरुष म्हणजे अधिदैव आहे. हे श्रेष्ठ अर्जुना, या शरीरात अधियज्ञ मीच आहे. अनंत काले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरं यः प्रयाति समद्भावं याति नास्त्र संशयः. जो मनुष्य मृत्यूच्या वेळी माझे स्मरण करतो आणि शरीर सोडतो तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो, यात काहीच शंका नाही. या पुढील गीता आपण पुढील भागात पाहणार आहोत. तोपर्यंत हरे कृष्ण.